श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, या संदेशाला तुम्ही येत्या 15 मिनिटापर्यंत नक्की ऐका, कारण हा संदेश तुमच्यासाठी एक चमत्कारिक संदेश ठरणार आहे. या संदेशाने तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडणार आहेत. लक्षात ठेवा, हा संदेश न दुर्लक्ष करता जर तुम्ही 15 मिनिटापर्यंत ऐकला तर तुमच्या घरात यशाची मोठी बातमी येईल. टाळाटाळ न करता हा संदेश नक्की 15 मिनिटापर्यंत ऐका. आपल्याला ज्याबद्दल आशा असते ती प्रत्येक गोष्ट होईल किंवा नाही हे आपल्याला कळतसुद्धा नाही, पण ती आशा जेव्हा पूर्ण व्हायला जाते तेव्हा त्याबद्दल आपल्याला प्रत्येक गोष्ट होताना दिसते. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जी गोष्ट करण्यासाठी प्रयत्न करतो ती गोष्ट आपल्यालाच मिळते असं नाही. चांगल्या मनुष्याची पहिली आणि शेवटची ओळख ही असते की तो अशाही लोकांचा सन्मान करतो ज्यांच्याकडून त्याला सन्मान तर सोडा, काही मिळण्याची सुद्धा आशा नसते. एखादा व्यक्ती जर प्रामाणिक राहून यश मिळवत असेल तर लोक म्हणतात तो व्यक्ती फक्त टाइमपास करत आहे. आज जर तुम्ही मेहनत करत असाल तर नक्की लोक तुमच्या मेहनतीवर हसत असतील. भावनांच्या तव्यावर त्यांची ते स्वार्थाची पोळी भाजतात. कायम लक्षात ठेवा, लोकांकडे लक्ष देऊ नका, कारण लोक तर त्यांना सुद्धा बोलतात जे हसतात. लोक म्हणतात यांना कुठल्याच गोष्टीची पर्वा नाही. लोक त्यांना सुद्धा म्हणतात ज्यांच्याकडे काही नाही. आणि हे लोक आहेत ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्यांच्यावरती जळतात आणि ज्यांच्याकडे काहीही नाही त्यांच्यावरती हसतात. लोकांकडे लक्ष देणे सोडा, स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. आपले प्रयत्न हे असे चांगल्या प्रकारे करत राहा. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात यशस्वी होण्याची इच्छा असते. प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यात 100% यशस्वी हा नक्की होऊ शकतो. आपण सुद्धा आपल्या आयुष्यात जे काही मिळवायचंय ते मिळवू शकतो. स्वतः त्यासाठी प्रयत्न करून प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे आपण करू शकतो. ज्याबद्दल तुमचा विचार आहे की ही गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे त्यासाठी फक्त प्रयत्न करा, कारण स्वामी प्रत्येक ती गोष्ट जी तुम्हाला आवडेल ते देत आहेत. स्वामी सांगतात, लक्षपूर्वक ऐका, काही जे शब्द येणार आहेत पुढे ते तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात. स्वामी बोलतात, लक्षात घ्या, आपल्या विचारांचा भाव मनावर पडतो, मनाचा भाव शरीरावर पडतो, शरीर आणि मन या दोन्हींचाही प्रभाव जीवावर पडत असतो. म्हणून नेहमी चांगले विचार मनात आणावे. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. स्वामी सांगतात, अरे बाळा, तू उदास असशील तर माझे नाव घे, तू दुःखी असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने देखील तुला समाधान मिळत नसेल तर अक्कलकोटची वाट घे. तुझ्या अनंत आत्म्यात स्वामी आहेत, ते तुला कधी हरू देणार नाहीत. तुझी झुंज खेळतो आहेस त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहेत ते. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःवरती श्रद्धा आणि विश्वास ठेवा. जर तुमच्या स्वतःवरती श्रद्धा आणि विश्वास असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळेला स्वामी स्वतः मार्गदर्शन करतात. आपण ज्या गोष्टीबद्दल जास्त विचार करतो ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत नाही. गोष्टी जेव्हा मनाप्रमाणे मिळवायच्या असतात त्यासाठी आपल्याला आतोनात प्रयत्न करावे लागतात. सर्व काही तुम्हाला पाहिजे तसं मिळतं जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळेला चांगले प्रयत्न करता. आपले प्रयत्न जर जोरदार असतील तर यशसुद्धा आपले खूप चांगले असणार. प्रयत्नावर सर्व काही अवलंबून आहे. त्यामुळे प्रयत्न हे असे करा की प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळवून देतील. प्रयत्न नेहमी उच्च ठेवा. ध्येय उच्च असतील, प्रयत्न चांगले असतील तर यशसुद्धा चांगले मिळेल. स्वतःला नेहमी सांगा, तुम्ही ज्या गोष्टी करत आहात त्या प्रत्येक गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत आहेत. स्वतः ज्याबद्दल प्रयत्न कराल ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे मिळेल. आज आपण ज्यासाठी एवढी मेहनत करतोय ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला मनाप्रमाणे मिळण्यासाठी मेहनत करावी लागते.
आपल्या आयुष्यात अपार संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करणे हे तुमच्याजवळ आहे. आपण ज्याबद्दल खूप विचार करू, ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल की नाही हे सांगता येत नाही. पण प्रत्येक ती गोष्ट ज्यात आपण आतोनात मेहनत करू, ते ध्येय मिळवण्यासाठी कष्ट करू, ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी नेहमी बोलतात, स्वतःला सांगा, माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण या शर्यतीत मी अजून जिंकलेलो नाही. तुमचाही स्वामीवरती विश्वास असेल आणि स्वामी नामाला तुम्ही जर मानत असाल, तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. सोबतच चॅनलवर जर नवीन आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या संदेशाला येत्या 10 मिनिटापर्यंत ऐका. तुमच्या आयुष्यातून मोठ्या संकटांना स्वामी बळ देतील. जे संकटे तुमच्या आयुष्यात आहेत, त्यात स्वामी नक्की तुम्हाला मार्ग दाखवतील. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यात जे अपार संकटे आहे, प्रत्येक वेळेला त्यात मार्गदर्शन स्वतः स्वामी तुम्हाला करत आहेत. स्वतः ज्याबद्दल प्रयत्न करता, ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला नक्की मिळते. स्वतःसाठी नेहमी प्रयत्न करा, कारण प्रयत्न जर चांगले असतील तर यश तुम्हाला नक्की मिळते. आपण स्वतःला सांगितले पाहिजे की आयुष्यात जे आपल्या गोष्टी घडतात, त्या सगळ्या आपल्या मनाप्रमाणे घडत नाहीत. फक्त त्या गोष्टी मनाप्रमाणे घडतात ज्यासाठी प्रयत्न आपण आतोनात करतो. स्वतःला नेहमी सांगा, आपले ध्येय नेहमी उच्च ठेवा, कारण ज्याचे उच्च ध्येय असेल तो काहीही करू शकतो. स्वतः प्रत्येक गोष्ट मिळवू शकतो. आपल्याला जे काही मिळवायचं आहे ते आपल्या मनाप्रमाणे नक्की होतं. फक्त विश्वास ठेवून बघा. आपला जर स्वतःवर विश्वास असेल ना, प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, आपल्याला ज्याबद्दल विश्वास ठेवायचा आहे, ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. कायम एक गोष्ट आठवणीत ठेवा, ज्याबद्दल तुमची मेहनत खूप चांगली असेल, ती प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वतःला जे काही मिळवायचं आहे ते तुम्ही नक्की मिळवू शकता. आपला विश्वास जर स्वतःच्या प्रयत्नावर असेल, तर मार्ग स्वतः स्वामी दाखवतात. स्वामी नेहमी सांगतात, स्वतः ज्याबद्दल प्रयत्न कराल, त्या प्रत्येक गोष्टीत यश नक्की मिळेल. आपण नेहमी प्रयत्नशील असायला हवे. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतील. स्वामी नेहमी म्हणतात, मी कायम त्यांची मदत करत आहे, जो श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवेल. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा. आपण जेव्हा स्वामी नामाला मानतो, तेव्हा मार्गदर्शन आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी स्वतः करतात. संकटांमध्ये स्वामी जेव्हा तुमची साथ देतील, तेव्हा तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. स्वामी आपल्याला नेहमीच म्हणतात, स्वतःवरती विश्वास असेल ना, तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. काही लोक असतील जे या संदेशाला आत्तापर्यंत दुर्लक्ष करून सुद्धा गेले असतील. त्या लोकांनी सर्वात मोठी चूक केली आहे, कारण यापुढील जे शब्द आहेत, जे यापुढील स्वामी तुमच्यासाठी संदेशात घेऊन आलेल्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला जाणून घेणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमच्या आयुष्यातील अपार संकटांमध्ये ते तुमच्यासोबत येईल. लक्षात ठेवा, तुम्ही जर संकटांचा सामना कराल, तर मार्गदर्शन नक्की मिळते. आपण प्रत्येक गोष्ट मिळवू शकतो जेव्हा विश्वास आपला स्वतःवर असतो. स्वामी नेहमी म्हणतात, स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. या आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ नक्की देतील. जेव्हा तुम्ही स्वामी समर्थ या नामावर विश्वास ठेवता, तेव्हा तुम्हाला स्वामी प्रत्येक वेळेला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतात. सुख हवे असेल तर त्यासाठी जिद्द किंवा अट्टहासा करू नका, कारण प्रत्येक परिस्थितीत सुख लपलेले आहे. जसे दुधात दही लपलेले असते, तसे आपल्या कर्माच्या फळात आपले सुख सुद्धा लपलेले आहे. प्रत्येकाला ते मिळवता आले पाहिजे. स्वामी म्हणतात, अरे बाळा, काय तुझा आमच्यावर विश्वास नाही आहे का? मग एकटा का झुरत बसला आहे? त्यापेक्षा मला हाक मार, कारण मी नाही तुझी कधी साथ सोडणार. लक्षात घे, सर्व तुला काहीही बोलत जरी असतील तरी माझ्यावरती विश्वास ठेव, कारण जेव्हा स्वामी समर्थनामावर तुझा विश्वास असेल ना, तेव्हा कायम ते तुझी साथ देतील. अडचणी जीवनात नसतात, त्या मनात असतात. ज्या दिवशी तू तुझ्या मनावर विजय मिळवाल, त्या दिवशी तुझ्या जीवनाच्या अडचणीतून तू आपल्या बाहेर येशील. स्वतःला नेहमी सांग, तू तुझ्या आयुष्यात खूप पुढे जाणार आहे. तुला ज्याबद्दल प्रयत्न करायचा आहे ते करत राहा, कारण यश ते तुला देणार आहे. आपल्या प्रत्येक संकटात
स्वामी आपली साथ नक्की देतात. ज्याबद्दल आपण विश्वास ठेवून होतो त्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला मार्गदर्शनसुद्धा मिळतं. स्वतः जे प्रयत्न करत आहे त्या प्रयत्नात स्वामी नामावर विश्वास ठेवून बघ, कारण त्यात साथ स्वतः स्वामी तुला देत आहेत. स्वामी नेहमी म्हणतात, स्वतःवर जर विश्वास असेल ना तर चिंता किंवा काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपण फक्त विश्वास ठेवायचा, कारण विश्वासावरच प्रत्येक गोष्ट असते. आपला विश्वास जर योग्य ठिकाणी असेल तर स्वामी नक्की आपल्याला साथ देतात. स्वामी नेहमी सांगतात, मी त्या प्रत्येकाची मदत करतोय जे माझ्या नामावर विश्वास ठेवतात, आणि जो या संदेशाला 15 मिनिटापर्यंत ऐकून बघेल त्याच्या आयुष्यात तर येत्या काही वेळात खूप मोठा चमत्कार होणार आहे. यशाची सर्वात मोठी बातमी त्याच्या घरात त्याला मिळणार आहे. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःला नेहमी सांगा, तुम्ही ज्याबद्दल मेहनत करत आहात ना ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळणार. नक्की फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट होते. आपण ज्याबद्दल प्रयत्न करू तर आपल्याला यश नक्की मिळते. स्वामी नेहमीच सांगतात, एक गोष्ट नेहमी आठवणीत ठेवा, आपण जर विश्वास ठेवून कामं केली तर आपल्याला मार्गदर्शन नक्की मिळतं. आपला विश्वास स्वतःवर असेल तर आपल्याला योग्य वेळेला स्वामी मार्गदर्शनसुद्धा करतात. स्वामी नेहमी सांगतात, तुमच्या आयुष्यात जे आता संकटे आहेत त्यांना तुम्ही घाबरले आहात. कदाचित हे तुमची सर्वात मोठी चूक आहे. संकटांना कधी घाबरायचं नसतं, खरं तर त्यांचा सामना करून पुढे जायचं असतं. आयुष्यात मार्गदर्शन प्रत्येक वेळेला मिळतं, फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. स्वामी नेहमी आपली साथ देतात, फक्त विश्वास ठेवा, तुम्हाला प्रत्येक वेळेला ते मार्गदर्शनसुद्धा करतील. आपण संकटांना न घाबरता प्रयत्न करणे हे आपल्याला पुढे नेण्यासाठी खूप कामी येतात. संकटांचा सामना करणारा कधी पुढे जाऊ शकत नाही. स्वतःवर विश्वास ठेवणाराच आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो. आपला विश्वास जर स्वतःवर असेल तर स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ नक्की देतील. स्वामी तर नेहमी म्हणतात, माझ्या भक्तांना कितीही संकट येऊ द्या, त्या प्रत्येक संकटात त्यांची मदत मी स्वतः करतोय. प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामी नेहमी साथ देतात, फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असणं गरजेचं आहे. ज्याबद्दल आपण मेहनत करू ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हायला कधी वेळ लागत नाही. आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट होत नाही, पण जीही गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते ना त्यात यश आपल्याला नक्की मिळतं. स्वतःला सांगा, माझ्या आयुष्यात जी संकटे आहेत त्यांना मी घाबरणार नाही, कारण प्रत्येक संकटांचा सामना केल्याशिवाय यश हे मला मिळणार नाही. यश मिळवणे काही अवघड नाही, आणि यश मिळवणे हे सोपेसुद्धा नाही. यश प्रत्येकाला मिळते, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, कारण विश्वास जर स्वतःवर असेल ना तर मार्ग स्वतः स्वामी दाखवतील. आपण फक्त विश्वास ठेवून आपले प्रयत्न सतत चालू ठेवावे. आता काही लोकांनी या संदेशाला आत्तापर्यंत टाळून सुद्धा गेले असतील. या संदेशाला जराही स्किप न करता नक्की ऐकून बघा. तुमच्या आयुष्यात बरेच संकटे असतील जे की हा संदेश ऐकल्यानंतर दूर व्हायला लागतील. स्वतः त्याबद्दल मेहनत करून पुढे जा. ज्याबद्दलही तुम्ही चिंता करताय, ज्या संकटांचा तुम्ही सामना करताय ते संकट तुम्हाला मागे ओढत आहे असं जर वाटत असेल ना तर प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ नक्की देतात. स्वामी नेहमीच बोलतात, जो माझ्या आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करेल त्याला साथ मी नक्की देणार. स्वतःवर जर विश्वास असेल तर तुमच्या आयुष्यात कधीही मी तुम्हाला मार्गदर्शन नक्की करत असणार. स्वामी भक्तांनो, पुढील काही गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. या पुढील काही गोष्टी तुमच्या आयुष्यात चमत्कारापेक्षा कमी राहणार नाही. त्या गोष्टी तुम्हाला पुढे जाण्यासाठी खूप मदत करतील. तुम्ही जेव्हा आयुष्यात हरत जाता तेव्हा स्वतःला सांगा की ही शर्यत अजून संपलेली नाही, कारण या शर्यतीत तुम्हाला जिंकायचे आहे. ज्या प्रयत्न करून तुम्ही घाबरले आहात त्या प्रयत्नांना कधी घाबरू नका, कारण प्रत्येक वेळेला देव तुमची साथ नेहमी देत आहे. देव नेहमी म्हणतो, माझ्या भक्तांना मी कायम मदत करत आहे, फक्त त्यांनी विश्वास ठेवायला हवा. तुमचा जर देवावरती विश्वास असेल ना तर प्रत्येक वेळेला देव तुमची साथ नक्की देतो. आपण जेव्हा त्या देवावरती विश्वास ठेवून प्रयत्न करतो तेव्हा मार्गदर्शन आपल्याला नक्की मिळतं. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे देव स्वतः करत आहे. देव कायम म्हणतो, प्रत्येक वेळेला तुझी साथ मी देत आहे,
फक्त विश्वास ठेवून बघ. तुझ्या विश्वासावरच सर्व गोष्टी अवलंबून आहेत. हा जर तुझा विश्वास असेल तर तुला मार्गदर्शन नक्की मिळणार. आपण जेव्हा स्वतःवरती विश्वास ठेवतो, आपले प्रयत्न जेव्हा खूप चांगल्या पद्धतीने करतो, तेव्हा आपल्याला मार्गदर्शन देव स्वतः देतो. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे ही असतातच. त्या संकटांना घाबरणारे बरेच जणी असतात, पण त्या संकटांचा पूर्ण विश्वासाने आणि जिद्दीने सामना करून की मी या संकटांचा सामना करून जिंकणार आहे, असा व्यक्ती पुढे जातो ना, त्याला देव स्वतः मार्गदर्शन करतो. देव म्हणतो, विश्वास ठेवून बघा, कारण मी कायम तुमची मदत करणार आहे. आपण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीसाठी चिंता करतो किंवा एखाद्या गोष्टीला घाबरतो, ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते का? तर नाही. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे मिळवायची असेल तर स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. प्रत्येक ती गोष्ट जी तुमच्या मनाविरुद्ध होत आहे, त्यात स्वामी तुम्हाला मार्गदर्शन नक्की करतात. आपण स्वतःवरती विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे. विश्वास जर स्वतःवरती असेल ना, तर साथ स्वामी स्वतः देतात. आपला चिंता करण्याचा काळ आता कायमचा गेला आहे. स्वतःवर विश्वास ठेवण्याची वेळ आली आहे. आपण बऱ्याचदा त्या संकटात अडकलो आहो. त्या संकटात मार्गदर्शन देव स्वतः करत आहेत. देव नेहमी म्हणतो, मी कायम माझ्या भक्तांची मदत करत आहे. फक्त विश्वास ठेवा, कारण देव तुमची साथ नक्की देतो. प्रत्येक वेळेला देव तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करतो. ज्या संकटांमध्ये तुमच्यासाठी खूप संकटे आणली आहे, त्या संकटात देवच तर तुम्हाला पुढे नेतोय. एक गोष्ट कधी विसरू नका, देव तुमची साथ कायम देतो. आपण आपल्या आयुष्यात कितीही संकटात जरी असलो तरी आपल्याला मदत मात्र देव नक्की करतो. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवून चला की तुमच्या आयुष्यात जे संकटे आहेत ते तुम्हाला पुढे नेण्यासाठी येतात. कधीच त्या संकटांना घाबरू नका. आपला जर विश्वास असेल तर मेहनत करा, कारण मेहनतीशिवाय काहीही नाही. कष्टाला शेवटचा पर्याय म्हणजे कष्टच आहे, आणि जो कष्ट करेल तो पुढे जाईल. कष्ट करणाऱ्याला देवसुद्धा साथ देतो, आणि जो कष्टाला घाबरतो देव नेहमी त्याला टाळतो. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला देव मदत करेल. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण विश्वासावर जग कायम आहे, आणि विश्वास जर असेल ना तर मार्गदर्शनसुद्धा मिळतं. स्वतःला नेहमी सांगा, तुमच्या आयुष्यात बरेच संकटे आहेत, त्यांना न घाबरता प्रयत्न करणे हे तुमच्यासाठी किती चांगले ठरू शकते. आपण जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करू, तेव्हा मार्गदर्शन आपल्याला देव स्वतः देईल. देव नेहमी म्हणतो, माझ्या भक्तांना चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वेळेला त्यांना मी मार्गदर्शन करत आहे. आपल्या आयुष्यात जे संकटे आहे त्यांचा सामना करून त्यांना पुढे जाता येतं. स्वामी बोलतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, अशक्य असं काहीही नाही, कारण प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्गदर्शन नेहमी करतात. प्रत्येक गोष्ट ही शक्य आहे. देवावरती विश्वास ठेवून आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो चांगली. फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट होत नाही, पण जीही गोष्ट आपल्या मनासारखी झाली त्यासाठी आपल्याला श्रद्धा आणि विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःवर जर विश्वास असेल तर मार्गदर्शन नक्की मिळेल. स्वतःचा विश्वास आणि प्रयत्न करणे हे फार गरजेचं आहे. आपण ज्या वेळेला एखाद्या संकटात अडकतो त्यावेळेला देव आपली स्वतः मदत करतो. देव तर नेहमी आपल्या पाठीशी असतो. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असणं गरजेचं आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. विश्वास ठेवा, कारण विश्वासावर सर्व काही अवलंबून आहे. आपला विश्वास जर देवावरती असेल तर मार्गदर्शनसुद्धा देव आपल्याला देईल, आणि कायम मदतसुद्धा देव आपल्याला करणार आहे. लक्षात घ्या, स्वतः जर स्वामीनामाचा जप कराल ना तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल, कारण स्वामीनाम आपली प्रत्येक वळणावर साथ देतात. स्वामी नेहमी सांगतात, जो माझ्यावरती विश्वास ठेवतो त्याला मी कायम मार्गदर्शन करतो, आणि जो श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवू नये त्याला तर मी प्रत्येक वेळेला मार्गदर्शनसुद्धा करत असतो. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. ज्याबद्दल तुम्ही एवढा विश्वास ठेवता ती प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वतः
ज्याबद्दल न चिंता करता, काळजी करता, प्रयत्न करता, ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होण्यासाठी मेहनत तुम्हालाच घ्यावी लागते. स्वतःवर जर विश्वास असेल तर अशक्य ते स्वामी शक्य करतात. स्वामी नेहमी सांगतात, विश्वास ठेवून बघा. आपल्यासाठी ज्या गोष्टी आहेत, ज्या अशक्य वाटतात, ती प्रत्येक गोष्ट शक्य व्हायला वेळ लागणार नाही. आपण ज्याबद्दल मेहनत करू, ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. सर्व काही आपल्याला हवं आहे तसं मिळवता येते. विश्वास ठेवून बघा. आपण ज्याबद्दल फार विचार करतो किंवा चिंता करतो, ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे देव स्वतः करतो. देव कायम आपल्या सोबत आहे आणि देव कायम आपली मदत करत आहे. फक्त विश्वास ठेवणे गरजेचे आहे. देव नक्की म्हणतो, तुम्हाला ज्या वेळेला साथ पाहिजे त्या वेळेला साथ मी स्वतः देणार. देव आपल्याला कायम मार्गदर्शन करतो. देव नेहमीच सांगतो, तुमच्या आयुष्यात जी संकटे आहे त्यांना न घाबरता स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत करा. मेहनतीशिवाय काहीही नाही. कष्टाला शेवटचा पर्याय हा कष्ट असतो. लक्षात ठेवा, जो स्वतःवर विश्वास ठेवेल ना, तो आयुष्यात पुढे जातो. जो स्वतःवर विश्वास ठेवू शकत नाही, तो आयुष्यात काहीही करू शकत नाही. आपला स्वतःवर विश्वास असणे खूप गरजेचे आहे. कारण ज्यांचा स्वतःवर विश्वास आहे, तो व्यक्ती आयुष्यात खूप काही करू शकतो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवून बघा. स्वतःवर विश्वास असणाऱ्याला कधी चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. चिंता किंवा काळजी तोच व्यक्ती करतो जो आयुष्यात मागे जातो. स्वतःला नेहमी सांगा, तुम्हाला काय करायचं आहे, कारण तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करू शकता. आपण ठरवलेल्या प्रत्येक प्रयत्नात तेव्हा आपल्याला साथ देतो. देव तर नेहमी म्हणतो, आपण जे काही करतोय ना, त्यात तुम्हाला मार्गदर्शन स्वतः देव देईल. आपल्याला बऱ्याचदा असे संकटे येतात, त्या संकटांचा सामना करावा लागतो. सर्व संकटे आपल्या मनाप्रमाणे जरी झाली नाही तरी आपल्याला काही गोष्टी असतात ज्या मनाप्रमाणे करवून घेता येतात. त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. देवाच्या आपल्याला देव कायम साथ देतो. फक्त त्या देवावरती आपला विश्वास ठेवा. बऱ्याच लोकांचा देवावरच विश्वास नसतो. त्यांना असं वाटतं की देव हा फक्त टाइमपास आहे. देव कधीही आपली साथ देत नाही. त्या लोकांनी एकदा देवावरती विश्वास ठेवून बघायला हवं, कारण त्यांना तेव्हाच कळेल की देव त्यांची साथ किती देतो. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, देव आपली प्रत्येक वेळेला मदत करतोय. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असणं गरजेचं आहे. आपल्या प्रत्येक वळणावर देवाने आपली कायम साथ दिली आणि देव कायम आपली साथ देत असतो. देव नेहमी सांगतो, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. त्या संकटांचा सामना प्रत्येकाला करावा लागतो आणि जो त्या संकटांचा सामना करून पुढे जातो तोच आयुष्यात यशस्वी होतो. त्यामुळे देवाच्या नामस्मरणावर विश्वास नक्की ठेवा. आपण स्वतःवरती जर विश्वास ठेवू तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. देव सांगतोय, प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात काहीतरी संकटे असतात. त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक वेळेला आपण त्यांचा सामना करून पुढे जाऊ तर आपल्याला यश नक्की मिळेल. देव नेहमी म्हणतो, प्रत्येकाच्या आयुष्यात कायम एक गोष्ट लक्षात असायला हवी, प्रत्येक व्यक्ती काहीतरी करू शकतो. फक्त आयुष्यात आपल्याला यश मिळवायचं असेल तर देवाचे नामस्मरण घ्यावे लागते. देव नेहमी सांगतो, आपण ज्या वेळेला स्वतःवर विश्वास ठेवतो त्यावेळेला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी नक्की होतात. आपण जेव्हा प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्याला त्या प्रयत्नात यशसुद्धा मिळतं. ज्याबद्दल तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत ती प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. देव कायम सांगतो, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण विश्वास असणाऱ्याला प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे नक्की करता येते. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल जास्त प्रयत्न करतो त्यात आपल्याला यश मिळणं हे खूप सोपं होऊन जातं. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात संकटे असतात. त्या संकटांचा सामना करून यश मिळवणं प्रत्येकासाठी खूप अवघड असतं. सामना प्रत्येकालाच करावा लागतो. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. सामना करून जाणारा नेहमी यशस्वी ठरतो. जो त्या संकटांना घाबरतो तो नेहमी मागे राहतो. देव नेहमी बोलतो, जो स्वतःवर विश्वास ठेवेल ना, तो आयुष्यात पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमचा स्वतःवर असलेला विश्वास तुमच्यासाठी सर्वात मोठं हत्याराचं काम करेल. कारण आपला विश्वास हा आपला सर्वात मोठा हत्यार असतो आणि या विश्वासानेच आपण चांगले आणि मोठे कार्य घडवून आणू शकतो. आपला जर स्वतःवर विश्वास असेल तर सर्व काही मिळवता येतं. स्वतःवर विश्वास असेल तर सर्व काही चांगलं करता येतं. फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. सर्व काही आपल्या मनाविरुद्ध होत असेल तर देवाचे नामस्मरण करा, कारण देव आपल्याला प्रत्येक गोष्ट देत आहे.
देव नेहमी सांगतो, तुमच्या आयुष्यात जे संकटे आहेत त्यांचं आपल्याला सामना करावा लागेल आणि पुढे जावं लागेल, कारण तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते संकटांचा सामना करूनच मिळवता येतो. देव नेहमी सांगतो, एक गोष्ट तुमच्या लक्षात ठेवा, की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं आणि मोठं करायचं असेल ना, तर तुम्ही फक्त मेहनतच करू नका, तर देवाच्या नामस्मरणाचे नामस्मरणसुद्धा करा. कारण आपल्याला कायम देव मदत करत असतो, फक्त आपला त्यांच्या नामावर विश्वास हवा. ज्याबद्दल स्वतःचा विश्वास असतो तेव्हा यश आपल्याला नक्की मिळतं. देव नेहमी म्हणतो, मी माझ्या भक्तांना कायम मदत करतोय, फक्त त्यांनी त्यांचा नामाचे जप करायला हवे. तो नाम म्हणजे श्री स्वामी समर्थ नाम. देव आपल्याला नेहमी साथ देईल, फक्त देवाच्या नामाचा जप करा. कारण आयुष्यात जी संकटे आहेत त्यात फक्त देवच आपल्याला रस्ता दाखवणार आहे आणि कायम त्यांनीच आपली मदत केली आहे. फक्त विश्वास ठेवण्याची गोष्ट म्हणजे देवाच्या नामस्मरणावर विश्वास असणं. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत आहे, मात्र देवाचे नामस्मरण करणे हे फार गरजेचे आहे. देव नेहमी म्हणतो, मी कायम त्यांची साथ देईल जो माझ्या नामाचा विश्वास ठेवेल. देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा, कारण देव प्रत्येक वेळेला तुमची मदत करत असतो. देव नेहमी म्हणतो, स्वतःवर विश्वास आहे मग प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे करता येईल का? हो, देवाच्या नामस्मरणावर जर आपला विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्याला देव आपल्या मनाप्रमाणे करून देतो. देव कायम म्हणतोय, माझ्या भक्तांची साथ मी कायम देणार, फक्त त्यांचा विश्वास असणं गरजेचं आहे. आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी आहेत त्यांचा सामना करायला शिका, कारण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होणार नाही, पण काही गोष्टी असतात ज्या आपल्या मनाप्रमाणे नक्की होतील. देव त्यात आपली कायम मदत करतोय, फक्त आपला श्रद्धा आणि विश्वास असणे गरजेचे आहे. देव नेहमी सांगतो, माझ्या भक्तांना मी प्रत्येक वेळेला मदत करतोय. माझे भक्त जे संकटात आहेत त्यांना मी मार्गदर्शन स्वतः करतोय, फक्त त्यांनी विश्वास ठेवायला हवा. प्रत्येक वळणावर तुम्हाला देव स्वतः मार्गदर्शन करतील. देव नेहमी सांगतात, आयुष्यात संकटे प्रत्येकाचे असतात, फक्त त्यावरती विश्वास ठेवून पुढे जाणं हे आपल्या हातात आहे. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण या शर्यतीत मी अजून जिंकलेलो नाही. जे गोष्ट तुम्हाला मिळवायची त्यासाठी मेहनत तुम्हाला करावी लागते, मेहनत तुम्हाला घ्यावी लागते, कारण मेहनतीशिवाय पर्याय नाही. कष्ट जो व्यक्ती करतो ना त्याला प्रत्येक वेळेला देव त्याची साथ देतो. कष्टात तुम्हाला कायम देव साथ देईल आणि प्रत्येक वेळेला देव तुमची मदत करत असेल. देव नेहमी म्हणतो, माझ्या भक्तांना कधीच चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही, कारण मी कायम त्यांची साथ देत आहे. देवावर आपला पूर्ण विश्वास ठेवा, कारण आपल्याला कायम मार्गदर्शन स्वतः देव देणार आहे. ज्याबद्दल जास्त चिंता करतो ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत नाही, आणि ज्याबद्दल आपण थोडासा विचारही करत नाही ती गोष्ट कधी आपल्याला आवडेल तशी होईल हे आपल्याला समजतसुद्धा नाही. देव नेहमी सांगतो, फक्त कारणं देत बसू नका, विश्वास ठेवून कार्यसुद्धा करायला शिका, कारण कार्य करणाऱ्याला देव कायम मदत करतो. आणि आपला जर देवावरती विश्वास असेल ना तर कायम देव आपल्याला मार्गदर्शन करतो. स्वतःचा जर स्वतःवर विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. देव कायम सांगतोय, स्वतःवर विश्वास असेल ना तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. आपण फक्त प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपल्या प्रयत्नांना मार्गदर्शन स्वतः देव करेल. विश्वास ठेवा, आपण जेव्हा देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवतो तेव्हा कायम देव आपली मदत करत आहे, आणि देवाने प्रत्येक वेळेला आपली मदत केलीसुद्धा आहे. विश्वास ठेवा, कारण विश्वासावर सर्व काही आहे. तुमचा जर त्या देवाच्या नामस्मरणावर विश्वास असेल तर मार्गदर्शन तुम्हाला क्षणाक्षणाला देव स्वतः देईल. देव कायम म्हणतो, मी माझ्या भक्तांना कायम मदत करत असतो, फक्त त्यांचा माझ्या नामावर विश्वास असणं गरजेचं आहे. देवाच्या नामस्मरणावरती जर आपला विश्वास असेल तर कायम आपल्याला देव स्वतः साथ देईल. आपण ज्या संकटात अडकलेले आहोत त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी देव आपल्याला मदत करेल. देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा, कारण आपल्याला प्रत्येक वळणावर ते साथ देत आहे. आपण ज्याबद्दल विश्वास ठेवतो, ज्या गोष्टीबद्दल जास्त प्रयत्न करतो ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक वेळेला होत नाही. कदाचित जी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हायचीच असते त्यासाठी मेहनत आपल्याला करावी लागते. सर्व गोष्टी मनाप्रमाणे मिळवण्यासाठी स्वामी समर्थ नामावर विश्वास असणे सुद्धा गरजेचे असते. स्वतःला नेहमी सांगा, आपल्या आयुष्यात अपार संकटे आहे जे की अजूनही आपल्या आयुष्याच्या बाहेर गेलेले नाही. प्रत्येक संकटांचा सामना करणं गरजेचं आहे, कारण जोपर्यंत आपण संकटांचा सामना करत नाही
तोपर्यंत स्वामीनामावर आपला विश्वास असणं गरजेचं आहे. सर्व गोष्टी मनाप्रमाणे करता येतात, फक्त स्वामीनामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. ज्या प्रयत्नावर तुम्ही विश्वास ठेवाल ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यात तुम्ही नेहमी पुढे जाताय, स्वतःवर विश्वास आहे, त्यामुळे चिंता किंवा काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही. आपण ज्या गोष्टीचा जास्त विचार करतो ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक वेळेला होते का? कधी याबद्दल विचार केला आहे का? ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे तोपर्यंत तरी होत नाही जोपर्यंत त्या गोष्टीबद्दल आपण जिद्दीने प्रयत्न करत नाही. प्रत्येक गोष्ट जिद्दी हे खूप जास्त महत्त्वाची असते. जिद्द असणे आवश्यक असते. जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या संकटात अडकता तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेला स्वतः स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करायला येत असतात. आपण ज्या संकटांना घाबरतो, खरंच आपल्याला त्यांपासून घाबरण्याची गरज आहे का? कधी या गोष्टीचा तुम्ही विचार केलाय का की संकटे आपल्या आयुष्यात येतात तरी का? आपल्याला पुढे नेण्यासाठी संकटे हे येत असतात. आपण त्यांना घाबरणे हे आपल्या आयुष्याला खूप जास्त मागे आणू शकते. आपला विश्वास जर चांगला असेल तर मार्ग तर प्रत्येक वेळेला मिळतो. मार्गदर्शन करायला फक्त स्वामी समर्थनामावर विश्वास असायला हवा. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट नक्की होते. स्वतःवर जर विश्वास असेल ना तर जे काही ते त्याला मिळवायचं आहे तो मिळवू सुद्धा शकतो. आपण बऱ्याचदा ज्या गोष्टींना घाबरतो ते आपल्याला प्रत्येक वेळेला पुढे नेतात. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे जर तुम्हाला मिळवायचं असेल ना तर आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला साथ देताना नक्की दिसतील. स्वामीनामावर ज्यांचा विश्वास आहे तो पुढे नक्की जाऊ शकतो. त्यामुळे स्वामीनामावर विश्वास ठेवायला शिका. स्वामी नेहमी म्हणतात, स्वतःवर विश्वास असेल तर व्यक्ती काहीही करू शकतो, आयुष्यात नेहमी पुढे जाऊ शकतो. त्यामुळे आपला स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःचा विश्वास आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळवून देऊ शकतो. शक्य तर ती प्रत्येक गोष्ट मिळते, फक्त विश्वास असावा लागतो. आपला स्वामीनामावर विश्वास असणं गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि आपला जेव्हा स्वामीनामावर विश्वास असतो तेव्हा आपण कधीही पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, प्रत्येकाला वाटतं गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे व्हावं. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात. प्रत्येकाला वेगवेगळ्या अडचणी सचवतात. प्रत्येकाला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करून पुढे जावं लागतं. आपण काय करतोय? प्रत्येक समस्येला आपण खूप जास्त घाबरतोय. समस्या म्हटलं की आपल्याला फार मोठं संकटच वाटतं, पण त्या संकटांना न घाबरता त्यांचा सामना करणं हे आपल्यासाठी योग्य असू शकतं. स्वतःला नेहमी सांगा, जे समस्या आपण मानून घेत आहोत ते कदाचित आपल्यासाठी समस्या नसेलच. स्वतःला सांगा, आपण बऱ्याचदा बऱ्याच गोष्टींना घाबरतो, पण ती गोष्ट आपल्याला घाबरवण्यालायक आहे का हे बघा. बऱ्याचदा ज्या गोष्टींना आपण फार घाबरतो ती गोष्ट कधी आपल्याला घाबरवल अशी नसते सुद्धा. आपणच त्या गोष्टींचा न विचार करता त्यांबद्दल काहीही मनात विचार जमा करून ठेवतो. बऱ्याचदा असा काय येतो आयुष्यात, आपल्याला वाटायला लागतं की आयुष्यात काही शक्यसुद्धा आहे का? प्रत्येक गोष्ट अशी अशक्य होत चालली. काहीतरी आपल्या मनाप्रमाणे होईल का? आपल्या मनाप्रमाणे काही गोष्टी मिळू शकतात, त्या मिळवाव्या लागतात. प्रत्येक गोष्ट पाहिजे तशी होत नाही. काहींना मिळवून घ्यावं लागतं. एखादी वस्तू मिळत नाही तर त्यासाठी प्रयत्न करत राहणे ही ते वस्तू मिळवण्यासाठी खूप चांगला मार्ग आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकतं. स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. आपण बऱ्याचदा संकटांना घाबरत असतो, पण त्या संकटांना घाबरणे आपल्याला मागे आणते. स्वतःला एक गोष्ट नेहमी सांगा, बऱ्याच संकटांमधून पुढे जाण्याचा सोपा मार्ग म्हणजे स्वामीनामावर विश्वास ठेवणे. ज्याचा स्वामीनामावर विश्वास असतो ना तो काहीही करू शकतो. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी स्वतः त्याला मार्गदर्शन करतात. संकटामध्ये प्रत्येकाला पुढे जायचं असतं. प्रत्येक संकट प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. सामना करणारा नेहमी पुढे जातो, पण त्यांना घाबरणारा हा तिथेच राहतो. लक्षात घ्या, आपण ज्या गोष्टीसाठी घाबरत असतो ती गोष्ट आपल्याला नेहमी मागे ओढते. त्यामुळे घाबरणे बंद करा आणि मेहनत करणे चालू करा. मेहनतीने, कष्टाने प्रत्येक ती गोष्ट मिळते ज्याच्यासाठी आपण आतोनात प्रयत्न करतो. स्वतःला नेहमी सांगा,
मी जे मेहनत करत आहे त्यात मला यश नक्की मिळणार आहे. आपण बऱ्याचदा खचून जातो की जी गोष्ट करत आहो त्यात यश मिळेल की नाही. पण खचून न जाता किंवा त्या गोष्टीला न घाबरता सतत प्रयत्न करणे हे आपल्याला आयुष्यात पुढे नेतात. आपण फक्त विचार करतो की ती गोष्ट माझ्या मनाप्रमाणे व्हावी, पण ती गोष्ट मिळण्यासाठी प्रयत्न हे जबरदस्त असावे लागतात. प्रत्येकाला वाटतं संकटे माझ्या आयुष्यात आहे. त्या संकटांचा सामना करणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला माहिती असायला हवं. स्वामी म्हणतात, स्वतःकडे लक्ष द्या. आयुष्यात संकटे आहे त्यांचा सामना करा, कारण ते तुम्हाला पुढे नेण्यासाठी आहेत. स्वतः त्या गोष्टीसाठी मेहनत करा. आतोनात ध्येयानंतर आतोनात प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला यश मिळतं. ते यश तुम्हाला पुढे नेण्यासाठी असतं. स्वतःला सांगा, माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण या शर्यतीमध्ये मी अजून जिंकलेलो नाही. जे गोष्टी आहेत तुमच्या विरुद्ध त्या तुमच्या मनाप्रमाणे करण्यासाठी मेहनत करणे तुमच्यासाठी फार अति आवश्यक आहे. मेहनत कराल तर प्रत्येक गोष्ट नक्की मिळेल, मात्र त्याबद्दल तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे. स्वतःवर असलेला विश्वास तुम्हाला खूप पुढे घेऊन जातो. लक्षात ठेवा, आपण ज्याबद्दल मेहनत करतो ती प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळेलच असं नाही. कधी गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला मिळू शकत नाही. आपण त्याबद्दल अपार कष्ट करतो, अपार संकटांचा सामना करतो, पण तरीही त्या आपल्या मनाविरुद्ध जातात. तेव्हा स्वतःला सांगा, काही गोष्टी हे मिळतात त्या नशिबाने, काही गोष्टी त्या मिळतात त्या आपल्या कष्टाने, तर काही गोष्टी मिळून सुद्धा मिळत नाही, कारण त्या आपल्या नशिबात तर असतात, पण देव त्या आपल्याला देत नाही, कारण त्या गोष्टीसाठी आपण कधी धडपड किंवा मेहनत कधी केलेली नसते. प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळेल एवढी सोपी नाही. प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत करणे हे मात्र गरजेचे आहे. आपण जेव्हा स्वतःला म्हणतो की एखादी गोष्ट मला मिळवायची आहे किंवा ते मिळवण्यासाठी मेहनत मला करायची आहे, तेव्हा एक गोष्ट विसरून जातो की ती गोष्ट आपल्याला मिळण्यासाठी मेहनतसुद्धा करावी लागते. मेहनत घेतल्याशिवाय काहीही होत नाही. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत असते जेव्हा स्वतःवर तुमचा विश्वास असतो. विश्वास जेव्हा स्वामीनामावर आहे तेव्हा चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. चिंता किंवा काळजी तो व्यक्ती करतो जो संकटांना घाबरतो. संकटांना न घाबरणारा व्यक्ती आयुष्यात सतत पुढे जात असतो. आपण स्वतःला नेहमी सांगायला हवे, माझ्या आयुष्यात जे संकटे आहे त्यांचा सामना मी स्वतः करतोय आणि पुढे जाण्यासाठी मला मार्गदर्शन सुद्धा तिथेच मिळेल. लक्षात घ्या, आपण घाबरणे सोडावे, कारण घाबरल्याने काय होतं की आपण खूपदा संकटांचा सामना करण्याऐवजी मागे येतो. बऱ्याचदा आपल्याला ती गोष्ट मिळते पण आपण त्याबद्दल हार मानतो. प्रत्येक गोष्टीत यश दडलेलं असतं. प्रत्येक गोष्टीत खूप जास्त पोटेन्शियल असतं. ते आपल्याला जाणून घ्यावं लागतं. आपण स्वतःला सांगायला हवं की तुम्हाला जे काही करायचंय ते तुम्ही करू शकता. आपला विश्वास मात्र असणं गरजेचं आहे, कारण बगैर विश्वासाचं काहीही करता येणार नाही. विश्वास जर असेल तर गोष्टी आपोआप होऊ लागतात. त्यामुळे विश्वास ठेवा, कारण विश्वास असणारा व्यक्ती आयुष्यात कधी मागे येणार नाही. स्वतःला जे काही मिळवायचंय ते तुम्ही मिळवू शकता. स्वतःसाठी नेहमी चांगले प्रयत्न करा, कारण प्रयत्न करणारा नेहमी आयुष्यात यशस्वी होतो. आपण फक्त विश्वास ठेवून कार्य करत जावे, कारण आपल्या कार्याला बळ स्वतः स्वामी देतात. आपण फक्त विश्वास ठेवतो आणि आपल्या विश्वासाला यश नेहमी स्वामी देतात. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहे, तर संकटांचा सामना करणारा पुढे जाऊ शकतो. संकटांना घाबरणारा काहीच करू शकत नाही. नेहमी स्वतःला सांगा, माझ्या आयुष्यात मी अशा लेवलला जाणार आहे ज्यामध्ये कोणीही आपला बरोबरी करू शकणार नाही. स्वामी नेहमी बोलतात, स्वतःवरती जर विश्वास असेल ना तर आयुष्यात पुढे जायला नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही प्रत्येक गोष्ट करू शकता. सर्व काही तुम्हाला मिळवता येतं. आयुष्यात संकटे प्रत्येकाच्या असतात, पण संकटे आपल्याला सामना करून पुढे जावं लागतं. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वास असेल तर गोष्टी तुम्हाला पाहिजे तशा मिळू शकतात. स्वामी नेहमीच सांगतात, आपण ज्या गोष्टीबद्दल जास्त विचार करतो ती प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल असं नाही. काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध सुद्धा होतात आणि काही गोष्टी तुम्हाला मागे सुद्धा आणतात. सर्व काही तुम्हाला पाहिजे तसं मिळवता येते. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण प्रयत्न करतो त्या प्रयत्नात आपल्याला यश स्वतः स्वामी देतात आणि तेच प्रयत्न आपल्याला पुढे जाण्यासाठी सुद्धा खूप कामाला येतात.
लक्षात घ्या, काही गोष्टीबद्दल विचार करणे हे आपला चांगुलपणा ठरू शकतो, पण प्रत्येक गोष्टीबद्दल विचार करणे हा आपला मूर्खपणा ठरू शकतो. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. जोपर्यंत मी जिंकणार नाही तोपर्यंत माझी मेहनत काही कमी होणार नाही. मेहनतीवर लक्ष केंद्रित करा, कारण मेहनतीनेच प्रत्येक गोष्ट होते. आजकाल जो व्यक्ती मेहनत करेल तोच पुढे जाईल आणि जो मेहनत करणार नाही तो नेहमी मागे येईल. त्यामुळे मेहनतीवर विश्वास ठेवा. मेहनत जर तुमची जबरदस्त असेल ना तर मार्ग नक्की मिळतो. प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट माझ्या मनाप्रमाणे व्हावी. हो ना, होऊ शकतं, पण त्याबद्दल मेहनतसुद्धा तुम्हाला तशी घ्यावी लागते. जर तुमची जबरदस्त मेहनत घेण्याची ताकद असेल ना तर गोष्टी चांगल्या होतात. पण जर मेहनत तुम्ही करू शकत नसाल आणि विचार करत असाल की गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होईल, तर तुम्ही सर्वात मोठी चूक करत आहात. स्वतःला नेहमी सांगा, आपण ज्याबद्दल प्रयत्न करू ती प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या मनाप्रमाणे होण्यासाठी मदत करते. स्वामी सांगतात, स्वतःवरती विश्वास असणे, स्वतःवरती श्रद्धा असणे फार गरजेचं आहे. कारण श्रद्धा आणि विश्वासच व्यक्तीला पुढे नेतो. स्वतः आपण ज्या गोष्टीबद्दल विश्वास ठेवतो ना ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यात अपार संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करूनच आपल्याला पुढे जायचंय. कारण संकटे हे प्रत्येकाला येतात, पण सामना करणारा पुढे जातो. जो तो त्या संकटांना घाबरतो तो काही पुढे जाऊ शकणार नाही. संकटे आहेत म्हणून टाळू नका, संकटांचा सामना करायला शिका. बऱ्याच लोकांना वाटतं संकटांचा सामना कसा करावा, कारण ते तर आपल्याला पूर्णपणे मागे नेतील. पण संकटे घाबरण्यासाठी नसतात, सामना करायला शिकावं लागतं. प्रत्येकाला जमत नाही संकटांचा सामना करणं, पण ज्याला ही गोष्ट जमते ना तो काहीही करू शकतो. स्वतःबद्दल नेहमी चांगले विचार करा, कारण ज्या गोष्टीबद्दल तुमचे विचार चांगले असतात ती गोष्ट नक्की तुमच्या मनाप्रमाणे होते. स्वामी नेहमीच म्हणतात, स्वतःला प्रत्येक आवडणारी गोष्ट तुम्हालाही आवडेल असं नसतं. काही गोष्टी मनाविरुद्ध होतात, पण त्या तुम्हाला आवडतील अशाही होतात. सर्व काही तुम्हाला पाहिजे तसं मिळवायचं असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपण फक्त प्रयत्न करत राहतो. करणारे तर त्यांचं कामसुद्धा करून जातात. आपण फक्त प्रयत्नाकडे लक्ष देतो, पण करणारे आयुष्यात यशस्वीसुद्धा होऊन जातात. यशस्वी होण्याचा सोपा मूलमंत्र म्हणजे आपल्या प्रयत्नांवर पूर्ण विश्वास ठेवणे. आपण जर प्रयत्न चांगले करू तर यशसुद्धा जबरदस्त मिळेल, हे ज्याला समजतं तो व्यक्ती आयुष्यात खूप पुढे जातो. स्वतः नेहमी प्रयत्न करा, कारण ध्येय गाठण्याची जिद्द प्रत्येकात नसते. ज्यात ही जिद्द असते तो प्रत्येक वेळेला पुढे गेल्याशिवाय राहत नाही. जिद्दीने काम करा, कारण काम करणाऱ्याला यश स्वतः देव देतो. लक्षात घ्या, ज्या संकटांना आज तुम्ही घाबरता ते संकटे खरेच तुम्हाला घाबरवू शकते का? स्वतःला सांगा. स्वतःला एकदा विचारून तर बघा की आपण ज्याबद्दल एवढा विचार करतो ती गोष्ट आपल्याला नेहमी मागे ओढेल का? तर याचं उत्तर असेल नाही. कारण लक्षात घ्या, आपण फक्त प्रयत्न करायला हवे, कारण प्रयत्नाला देव आपली साथ देतो. प्रयत्न चांगले असतील तर मार्गदर्शन 100% मिळतं. त्यामुळे प्रयत्नावर जिद्द ठेवा. आपले प्रयत्न नेहमी उच्च ठेवा. ध्येय उच्च असणे फार महत्त्वाचे आहे. कारण ज्याचे ध्येय उच्च आहे त्याला देवसुद्धा साथ देतो. देव नेहमी म्हणतो, माझ्या मुलांनो काळजी करू नका, तुमच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर साथ देतोय मी.